स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. राहता तालुक्यातील कोराळे येथील निळवंडे कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाचं जलपूजन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. निळवंडेचं पाणी येणार नाही अशी टीका करणाऱ्यांना प्रत्यक्ष पाणी पाझर तलावात आणून उत्तर दिलंय. जोपर्यंत निळवंडेचं पाणी येत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही हा आपला संकल्प होता आणि ते आता पूर्ण झाला. या भागाचं वातावरण पाहून काही जण इकडे आले, परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. येथील जनतेनं विकासाला आणि पाणी देणाऱ्या नेतृत्वाला अर्थात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदान करून मंत्री केलं. पाणी आल्यानं जिरायत भाग समृद्ध झालाय. ज्यांनी विखे यांना विरोध केला त्यांना त्याची चूक समजली आहे, त्यामुळे तेही आपल्यासोबत येत आहेत असं प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे यांनी केलंय. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच पूजाताई झिंजुर्डे, उपसरपंच नितीन बोराडे, ग्रामपंचायत सदस्य बबन बनसोडे, गणेश बनसोडे, कानिप कनसे, सुनील डांगे, अनिल डांगे, गणेश वैद्य, भाऊसाहेब भांबारे, राजू कोळगे, जिजाबाई जाधव, माधव कोराडे, किशोर कानकाटे, किरण मुर्तडक, गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे, मारुती भांबारे, अशोकराव बनसोडे, विलास चौधरी, दत्तात्रय डांगे, युवा नेते अमोल झिंजुर्डे, सचिन कानकाटे, राजेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब थोरात, मिलिंद झिंजुर्डे, नितीन विखे, सुनील कालेकर, राजेंद्र कुराडे, अरुण डांगे, संजय कालेकर, योगेश चांगले, संतोष डांगे, भारत ढगे, नानासाहेब डांगे, नानासाहेब भांबारे, रवींद्र चौधरी, भीमराव मुर्तडक, महेश विखे, बाळासाहेब दाभाडे, प्रसाद कुलकर्णी, गणेश कालेकर, दीपक कालेकर, साहेबराव झिंजुर्डे, आदित्य गायकवाड, मंगेश झिंजुर्डे, प्रवीण मुर्तडक, रोहन पगारे, दत्तू बनसोडे, गौतम बनसोडे, नितीन बनसोडे, शांताराम कनसे, गोरख रनमाळे, साईनाथ भांबारे, अर्जुन भांबारे, दिलीप कोळगे, संतोष बनसोडे, शामराव मुर्तडक, मंगेश जाधव, समाधान कालेकर, संदीप कालेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला आज या ठिकाणी बोलताना खूप आनंद होत आहे की ज्या कारणाने आपण या ठिकाणी जमलो आहोत ते म्हणजे निळवंडे धरणाचे पाणी आणि त्या पाण्याचे भरलेले आपले भांबारे मळ्यातील तलाव आज सर्वांचे स्वप्न असे पूर्ण झाल्यासारखे आज या ठिकाणी वाटत आहे. आपल्या कोरोळे गावातील ग्रामस्थांचे आनंदाने हृदय या ठिकाणी भरून आलेले आहे आणि समाधानी आनंदाने चेहरे आज या ठिकाणी सर्वांचे दिसत आहे. आणि हे शक्य झाले ते फक्त आणि फक्त सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळेच आपल्याला या ठिकाणी हे मिळालेले आहे. मी कोराळे गावची प्रथम नागरिक म्हणून आपलं सरपंच म्हणून आपल्या या कोराळे गावाचे ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य तसेच सर्वांच्या वतीने सन्माननीय नामदार साहेब व आदरणीय दादांचे खूप खूप आभार मानते. वर्षानुवर्ष दुष्काळी असलेल्या आपल्या या गावामध्ये पूर्ण पावसाळा होऊन सुद्धा तळ्यामध्ये पाणी नसायचे, परंतु आता या मे महिन्यामध्येही आपल्याला खूप पाणी या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे पुन्हाच एकदा मी दादांचे आणि साहेबांचे खूप खूप आभार मानते. लवकरच आपल्या कोराळे गावची ओळख ही दुष्काळी गाव म्हणून नव्हे तर एक सुजलाम सुफलाम गाव म्हणून ओळखली जाणार आहे. बागायती भाग हा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे फक्त सन्माननीय नामदार साहेबांचे पुन्हा एकदा मी खूप खूप आभार मानते. गावातील एक तलाव नव्हे एक तलाव आणि किटवेल मध्ये पाणी आहे, पण कालेवाडीचे जे तिथले भिंतीचे काम चालू असल्यामुळे तिथे पाणी गेलेलं नाही, पण ते काम पूर्ण झाल्यानंतर तिथे लवकरात लवकर पाणी पोहोचेल आणि गावालगतचे जे तळे आहेत तिथेही पाणी पोहोचणार आहे. मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन आणि याच पाण्याच्या रूपाने सन्माननीय साहेबांनी आपल्याला संजीवनी या ठिकाणी दिलेली आहे असं मला वाटतं. सन्माननीय नामदार साहेबांच्या जल जीवन मिशन द्वारे आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच मला सांगायला खूप आनंद होतो की नुकतेच आपल्या विधानसभेचे जे इलेक्शन झालेलं आहे त्या आपले 3 गावं वगळता
इतर जे गाव आहेत त्या ठिकाणी पाणी पोहोचले होते, पण आपले कोराळे, वाळकी आणि डोरहळे हे 3 गावं भौगोलिक परिस्थितीचा अडथळा असल्यामुळे ते थांबले होते. पण असे आपल्या गावाचे पाणी मिळणार नाही असं विरोधकांनी लोकांना सांगितले, परंतु साहेबांच्या मागे कुठल्याही परिस्थितीत उभे असलेले आपल्या कोराळे गावच्या साहेबांचे असलेले प्रेम, आपल्यावरती साहेबांनी दिलेले वचन या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. निवडणुकीत विरोधकांनी जनतेत साहेबांबद्दल खलनायक असल्याची खोटी प्रतिमा तयार केली, परंतु आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की आमचे साहेब जलनायक आहे हे आपल्या समोर सगळ्यांना सिद्ध झालेले आहे. तर मी माझ्या सर्व कोराळे गावच्या ग्रामस्थांना आवाहन करते की यापुढे जो विरोधक साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न करेल त्याला आपल्या गावामध्ये कुठलीही निवडणूक असो त्यामध्ये विरोधकाचे बूथ लागता कामा नये आणि हाच आपल्या गावच्या वतीने सन्माननीय नामदार साहेब यांचा मोठा सत्कार असणार आहे. तसेच एवढं बोलून माझे शब्द संपवते. पुनश्च एकदा सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीने, बंधू भगिनी सर्वांच्या वतीने मी आभार मानते. दास विठोबाचे झालो त्याप्रमाणे आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये आपण जन्म घेतला. कार्यकर्ते आणि मतदार विखे परिवाराचे झालो, खरोखरच धन्य झालो. आज गेल्या 3 पिढ्यापासूनचा हा उपक्रम, हा सोन्याचा दिवस आपण आज त्या ठिकाणी बघत आहोत. हा सोन्याचा दिवस जो उगवला तो फक्त विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून, त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या श्रमातून आज बघत आहोत. पद्मभूषण खासदार साहेबांनी आपल्याला पाणी निळवंडेचा देण्याचा प्रयत्न केला. त्यांची संकल्पना होती हा परिसरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर पाणी कसं नियोजन करावं त्यांच्याकडून शिकून आजही विद्यांचंच अनुकरण आपण आपले कार्यकर्ते किंवा आपले नेते किंवा आपले इथलचे जे काही प्रतिनिधी आहेत ते करत आहेत. त्यामध्ये 72चा जर दुष्काळ बघितला तर हा पूर्ण पट्टा दादांना बहुतेक परिचित नसावा त्यावेळेसचा. पूर्ण 72च्या दुष्काळामध्ये या ठिकाणी खाण्यापिण्याची सुद्धा दुर्मिळता होती. अशा हा परिसर, पाण्याचं दुर्भिक्ष, अन्नधान्याचं दुर्भिक्ष अशी स्थिती या ठिकाणी आपल्या परिसरात होती. आणि त्यावेळेस पद्मभूषण खासदार साहेबांनी सुचवलं आणि त्यांनी त्या कोणत्या योजनेतून आपल्याला हे बंधारे बांधून दिले. त्यापैकी आज आपल्या एकट्या कोराळ्यामध्ये 6 बंधारे असे आहेत जेणेकरून त्या बंधाऱ्यामध्ये आज पाणी आपल्याला साठवता आलं, सोडता आलं. सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले, 2-3 वेळेस मंत्री झाले, परंतु आपल्याला पाण्याची योजना होणं शक्य नव्हतं. यावेळेस निळवंड्याचं जे काही काम होतं सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंड पूर्ण केलं. बऱ्याच वेळेस तडीच जाऊन, आता जर तुम्हाला सांगायचं मोकळं जर सांगायचं ठरलं, अकोल्याच्या अडीअडचणी होत्या. त्या अकोल्याच्या अडचणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना आणि नामदार साहेबांनी तिथलच्या अकोल्याच्या ज्या 13 किलोमीटरची अडचण होती ती खूप कसोटीने त्या सोडली आणि आपल्याला निळवंड्याचं काम पूर्ण केलं आणि हे पाणी बघायला भेटलं. एवढ्यावरच नाही तर साहेबांनी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या पाण्याचं उद्घाटन केलं. आपण सर्व त्या ठिकाणी साक्षीदार आहात. आणि ज्या ठिकाणी बंधारे झालेले आहेत, आज या बंधाऱ्यामध्ये आमच्या परिसरामध्ये आपला परिसर विमानतळ आडवा असल्या कारणाने किंवा विमानतळ मध्यंतरी गेल्यानंतर आपल्या इकडे चाऱ्या येतील का नाही असा प्रश्न पडला. बऱ्याच लोकांनी आणि विरोधकांनी प्रचार केला, तुमचे 4-5 गाव नक्कीच पाण्यापासून वंचित राहणार असं प्रचार केला गेला. परंतु आपल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपले कार्यकर्ते, मग ते डोराळेचे, वाळकीचे आणि आम्ही मार्केट कमिटीमध्ये ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस साहेब म्हणे तुम्हाला पाणी दिल्याशिवाय आपण प्रचाराला येणार नाही, अशी परिस्थिती त्या साहेबांनी शब्द दिला. त्या शब्दाचं पूर्णत्व करण्याची जबाबदारी साहेबांनी आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी वाळकीची आणि डोहाळ्याची ही योजना जी आहे, हा जो आपला ओढा आहे, हे 3 मल्हारवाडी, काकडी, त्याच्यानंतर वाळकी आणि डोहाळे हे वंचित राहणारे गावं. या ठिकाणी नक्कीच जर साहेब नसते तर नक्कीच आपल्याला पाणी आलं नसतं, ही खात्री देतो तुम्हाला. अवघ्या काही दिवसात, फक्त 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला हे पाणी बघायला भेटलं. हे सर्व परिश्रम, सगळं योगदान आणि योगायोगानं साहेब जलसंपदा मंत्री झाले, कुठेही काहीही कमी पडलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला या ठिकाणी हे पाणी बघायला भेटलं.
अजून एक गोष्ट सांगायची असेल, साधारण 10-12 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्ट जर सांगायची ठरली तर सुजयदादा, आपले खासदार सुजयदादा पाटील या ठिकाणी आपल्या हायस्कूलमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस फक्त चेअरमन साहेब होते आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला शाळेत बोलवलं होतं. तर त्यावेळेस आम्ही असंच बसल्यानंतर दादांना म्हणलं निळवंड्याचा कार्यक्रम, निळवंड्याचा काहीतरी विषय घ्या. दादा बोलले होते आपला अजून तो विषय नाही, मोठ्या लोकांचा किंवा साहेबांचा विषय आहे, मी काही ह्या विषयावर बोलणार नाही. परंतु योगायोग असा की हे पूर्ण काम करण्याची जबाबदारी मंत्री झाल्यानंतर पूर्ण जबाबदारी दादांनी घेतली आणि दादांनी ही कसोटी करून आपल्याला या ठिकाणी पाणी बघायला दाखवलं. आपल्या सर्व परिसराच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. असंच सहकार्य आपल्या दादांकडून आणि पुढच्या कामाकरता आपलं सर्व मिळावं हीच या ठिकाणी मी सर्वांकडून अपेक्षा करतो. कोराळे येथील निळवंड्याच्या या भांबारे मळा येथील केटीवेरच्या भूमिपूजनाला, जलपूजनाला सर्वात प्रथम आज आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत जरी असलो तरी 10 दिवसापूर्वी जी दुर्भाग्यपूर्ण घटना घडली, दिव्या आणि साहिल हे 2 मुलं, आणि खरं ज्यांच्या भविष्यासाठी आपण ही धडपड केली, ज्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं या दृष्टिकोनातून आपण पाहण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचा 10 दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्या दोघांनाही मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही दुर्भाग्यपूर्ण घटना घडत असताना मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती केली की व्हॉट्सअपवर देखील या गोष्टी फिरवा की हा तो भाग होता ज्यांनी कधी पाणी पाहिलं नव्हतं. पाण्याच्या खोलीपासून हे सगळे लोक त्या ठिकाणी अंदाज नसल्या कारणाने गोगलगावला ही घटना घडली, कोराळ्याला ही घटना घडली, अजून एका ठिकाणी घटना घडता घडता वाचली. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जोपर्यंत हे सगळं पाण्याची प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या आपल्या लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. बोलण्यासारखं अनेक काही आहे, पण मी या घटनेमुळे फक्त 5 मिनिटं या ठिकाणी बोलेल. आज गावामध्ये येत असताना अनेक वेळेस कोराळ्यामध्ये मला बोलवण्यात आलं, सप्ते असतील, कार्यक्रम असतील, पण विधानसभेनंतर मी पहिल्यांदा गावामध्ये आलो. विधानसभा झाल्यापासून आपण एकही सत्कार कोराळ्याचा स्वीकारला नाही. गावामध्ये अनेक पत्रिकांचं निमंत्रण असून देखील मी आलो नाही, कारण की मी स्वतःला शब्द दिला होता की जोपर्यंत निळवंड्याचं पाणी गावामध्ये येत नाही तोपर्यंत मी गावामध्ये सत्कार घेणार नाही. आणि म्हणून या संकल्पनेतून आपण कामाला सुरुवात केली. वाळकी असेल, डोराळे असेल, विधानसभा झाल्यानंतर ताबडतोब जेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना या खात्याची जबाबदारी मिळाली, अधिकाऱ्यांची आपण मीटिंग घेतली, कॉन्ट्रॅक्टर बोलवलं आणि मग 6 महिन्यापूर्वी हे काम आपण सुरू केले की कसं कोराळ्याला पाणी पोहोचेल. जी गोष्ट सगळ्यांनी म्हटली होती अशक्य आहे, जेव्हा लोक अशक्य म्हणतात, मला त्या 1000 मतांना जे आपल्या विरोधात गेली त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की पाणी चढतं कसं. हे 1000 मत ते होते ज्यांनी आपला मजाक केला. कोपरगावची ब्रांच कुठं, कोराळे भांबारा मळा कुठं, 45 मीटरची उंची आहे या तलावाची, 150 फूट उंची आहे या भांबारा मळ्याच्या तलावाची, त्या कोपरगावच्या चारीपासून उंचावर.
आणि म्हणून त्या 1000 मतावाल्यांना रोज इकडे आणून दाखवा की पाणी चढतं कसं आणि कोण चढू शकतं, याचं उत्तर आपण दिलेलं आहे. ही अशक्य गोष्ट होती. जेव्हा आम्ही देखील कामाला सुरुवात केली, हा नेहमी प्रश्न पडला, खरंच पाणी कसं पोहोचतं? ना मोटर, ना सायपन, ना लिफ्ट. गावात हुशार लोक अनेक आहेत. कोणीतरी सल्ला येऊन द्यायचा, आपण मोटरी लावल्या तर, लिफ्ट केली तर, म्हणतात शांतता धरा, आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे. खातं मिळाल्या ठेकेदाराला बोलवलं. अनेक लोक म्हटले फक्त निवडणुकीपुरता पाईप येऊन पडले ते निघून जाणार आहेत. अनेक लोक म्हटले यांना विधानसभेमध्ये अडचण झाली म्हणून हे पाईप आलेले दिसतात. मला आज तो प्रश्न विचारायचा आहे त्या 1000 मतावाल्यांना की ज्यांना तुम्ही मतदान टाकलं ते मतदान टाकण्यापासून 6 महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या पाण्यासाठी आले? गावात तरी दिसले का? बरं 40 वर्ष झाले तुम्ही हा प्रयत्न करून पाहिला नाही, म्हणून ते 1000 मतापुरतच मी मांडणार आहे. आजचं भाषण ते 1000 मतापुरतच आहे. 40 वर्ष तुम्ही प्रयत्न करून पाहिला. चिम्या आला, गोम्या आला, गोम्या आला, टिम्या आला, फिरेव्या आला, सगळं झालं. आता द्या सोडून. इथं काहीच होऊ शकत नाही. या मतदारसंघाची आणि कोराळे गावाची जनता आयुष्यभर 40 वर्षापासून आणि पुढचे 40 वर्ष हे विखे पाटील परिवाराला सोडू शकत नाही. हे ते गाव आहे ज्या गावाने 2009 साली जेव्हा गणेश परिसराचा प्रत्येक पुढारी फुटला होता, पिंपळवाडीचे लोक आलेत, अजून आजूबाजूचे लोक आलेत. आता ज्ञानदेव पाटील चौधरी आपल्या बाजूने आल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी कोणाकोणाला पाकिट दिले होते. ते आता नाही आले इथं. ज्ञानदेव पाटील चौधरी बाजार समितीचे आपले संचालक आहेत. त्यांनी त्या काळात पिंपळाचं काम केलं होतं. ते म्हणले दादा मी तुमच्याकडे आलोय, मी तुम्हाला सगळी माहिती देतो की आम्ही तुमच्या लोकांच्या किती लोकांना पाकिट दिले हे तुम्हाला यादी दिली तुम्हाला त्यांनी. आपले कार्यकर्ते एकनिष्ठ कसे आहेत तुम्हाला सांगतो त्या कालावधीचे. ते म्हटले हे पहा आम्ही पाकिट घेऊ, आम्ही विखे पाटलाच्या विरोधात काम करू शकत नाही. ते म्हटले मग थांबा. ते म्हटलं हे आम्हाला जमू शकतं. याच्यामध्ये कसं झालं, पाकिटही मिळालं आणि विरोधात प्रचार केला, हे पापही नाही लागलं, थांबून घेतलं. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये ज्ञानदेव पाटलांना कोराळे गावामध्ये पाकिट घेणारा माणूसच सापडला नाही. हा ज्या पाण्याचा तो परिणाम. माझ्या मनामध्ये ही खंत सातत्याने राहिली की जे गावाने अडचणीच्या काळामध्ये आपल्या पाठीमागे उभे राहिले, जे गाव आपल्या पाठीमागे प्रत्येक संकटामध्ये उभं राहिलं, आपण त्याला पाणी का देऊ शकत नाही? सायगंगेच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला, काही प्रमाणात यश मिळालं, काही प्रमाणात मिळालं नाही. आज आपण भांबरे म्हणाचं ते स्वप्न आणि तो विश्वास जो दत्तू पाटील आणि त्यांच्यासारखे अनेक ग्रामस्थ जे या भागामध्ये राहताना त्यांनी 40 वर्ष लोकांचं ऐकलं की तुम्ही का विखे पाटलां पाठीमागे उभे राहतात, पाणी कधी येणार आहे, पाणी येऊ शकत नाही. आज ज्या लोकांचा अपमान 40 वर्ष झाला, जे कारण फक्त एकच की ते विखे पाटील परिवाराचे एकनिष्ठ होते, आज त्या अपमानाचं उत्तर या जलपूजनाच्या माध्यमातून आपण. आज या मंडपामध्ये देखील असे अनेक लोक आलेले आहेत ज्यांनी आपल्याला विरोध केला. अनेक लोक असे आहेत ज्यांनी विरोधात बूथ लावले. आज हे लोक मंडपात आणण्यामध्ये आपल्याला यश आलं, याचं कारण फक्त आणि फक्त आपलं काम आहे, दुसरं काहीच नाही. मी मगाशी डोरळ्या गावामध्ये गेलो. 2 लोक ज्येष्ठ नागरिक मला सत्कार करायला आले. ते म्हणले 14 वर्ष बाळासाहेब विखे पाटलांपासून तर मागच्या या 2024च्या विधानसभेपर्यंत आम्ही तुमच्या विरोधात बूथ लावला, पण आजपासून ते संपलं. आता आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. त्यांनी हार घातला. हे कमवण्यासाठी आम्हाला 40 वर्ष गेली. हे पैशाने विकत घेऊ शकत नाही. पैशाने कोणी येतो? पैशाने करायचं ठरलं तर माणूस सुद्धा ठेवणार नाही समोर.
प्रेमाने आलेला माणूस आयुष्यभर कधी जाऊ शकत नाही. पैशाने आज मी दिले, दुसऱ्यांनी बोली लावली करो तिकडं. पण ते जे 2 लोक होते ज्यांनी आपल्याला 14 वर्ष विरोध केला, ते आज आपल्या मांडवात आले सत्कार करण्यासाठी. यासाठी 100 कोटी रुपये खर्च करावा लागले. 2 लोकांच्या सत्कारासाठी 100 कोटी रुपये खर्च केले, तेव्हा 2 लोक सत्काराला आले. कट्टर शिवसैनिक काही झाले तरी सोडणार नाही. हे आपण कमवलं. हे दुसरं कोणाच्याच नशिबात नाही. शेजारच्यांच्याही नव्हतं. ते उगीच इकडे येणार देत बसले. त्यांना मी अनेक वेळेस म्हटलं येऊ नका, येऊ नका. पण ते वातावरण तसं होतं. गणेश कारखाना गेला, लोकसभा गेली, आता विधानसभा पण ताब्यात घेणार. मी या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेचे उपकार विसरू शकणार नाही. जे माझ्या बरोबर म्हणजे ज्येष्ठ तर होतेच, ज्यांनी 40 वर्ष संघर्ष केला, पण माझ्या बरोबर राजकारणामध्ये आलेला प्रत्येक युवक मी पडल्यानंतर माझ्या खांद्याला खांद्यानं उभं राहिला की तुम्ही जरी पडले असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि विधानसभेमध्ये हे मतदान त्यांनी घडून दाखवलं. म्हणून सगळ्या मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेचे मनापासून आभार. तुम्ही फक्त एक चमत्कार केला. कोणाला विश्वास बसला नाही की आपण 70,000चं मताधिक्य घेऊ. लोक म्हटले घासून आहे, पासून आहे, काय त्या काय बसत तसं जे भाषण चालू व्हायचे. पण जो विश्वास या मतदारसंघाच्या जनतेने माझ्यावर दाखवला, साहेबांवर दाखवला, तुम्ही एकच काम केलं, तुम्ही योग्य बटन दाबलं. आज पाणी भांबारे मळ्यात आहे. पुढच्या आवर्तनात कालेकरचा पण आपण त्या ठिकाणी जलपूजन घेणार हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी देतो. एकही भाग कोराळे गावातील पाण्यापासून वंचित राहणार नाही. आपण एकदा ठरवलं तर ते होतं. मी किती जरी भाषण केले असते तर लोकांना विश्वास नसता बसला. आणि मला भांबारे मळ्यातील ग्रामस्थांचे देखील मनापासून आभार मानायचे नाना भाऊ तुमचे सगळ्यांचेच की तुम्ही पाईप खाली घालू दिले. तुम्ही तेव्हा नसते घालू दिले तर आज पूर्ण भांबारे मळ्याचा बंधाऱ्याच्या पलीकडे घरात लोकांचे पाणी शिरलं असतं. आज पाणी तिकडं बंधारा टाकला तरी सुद्धा पाणी तिकडं पूर्ण भरलंय. आता सांडीपर्यंत पाणी आलंय. तुम्हाला विश्वास नव्हता हे पाईप खाली घातले तर आपल्याला पाणी मिळणार नाही. असं होत नाही. कोणाला पाणी मिळालं नाही तरी चालेल, पण कोराळे गाव पाण्यापासून यापुढे कधीही वंचित राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. हा विश्वास आहे. आजही पाणी बंद करायला तयार आहे. बांध फुटून जाईल 1 मिनिटात. आता हे आवर्तन संपल्यानंतर या बांधाला पाणी बाहेर पिचिंग करणार आहोत. हे पाईप व्यवस्थित करून घेऊ. 2 मोठे पाईप टाकू, त्याला गेट बसू. गेट बसले ज्यांनी की पाणी आपल्याला कधी सोडायचं कधी दाबायचं हे आपल्या हातात आहे. कालेकर मळ्याच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नेण्यासाठी थोडीफार पाईपलाईन बाकी आहे. आता त्याचं काम आपण लगेच सुरू करणार आहोत. ते पाईपलाईन झाल्यावर लगेच त्या बाजूने पण पाणी सुटणार. सगळा भाग हा पाण्याला त्या ठिकाणी सहमत राहून सक्षम कोराळे गावाकडे आपण वाटचाल करतो. पाणी दिल्याशिवाय गावातले ठेकेदारीचे भांडण सुद्धा संपणार नाही. तर जे ठेकेदार आहे ज्यांच्याकडे आता पाणी पोहोचलंय त्या सगळ्यांना शेतात बसवा. आता तुम्हाला दोष एवढ्या वर्ष दिला नाही कारण की तुम्हाला पर्याय नव्हता. पण आज तुम्हाला नुसतं पाणी देणार नाही, पण नामदार साहेबांच्या 15 जूनच्या वाढदिवसानिमित्त या निळवंडे पट्ट्याच्या प्रत्येक भागामध्ये जिथं पाणी आलेलं आहे त्यांना ऊसाचं रोप सुद्धा आम्ही वाटणार आहोत. हे पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला फक्त लावायचंय. तुम्ही लावल्यानंतर घरी बसा. तुम्ही सांगायचं आता विखे पाटलांनी रोप दिले, देतील पाणी जगभर, त्यांचं काम येते. तुम्ही रोप लावलं, पाणी आम्हाला द्यायचं, म्हणजे लावल्यापासून आता तोडणीपर्यंत सगळी हमाली माझी. तुम्ही फक्त बसायचं आणि पैसे मोजायचे. आणि हे पण सांगतो की अहिल्यानगरचा सगळ्यात उच्चांकी ऊसाचा भाव देखील सुजय विखेच देणार. हे पण तुम्हाला विश्वास आहे. एक अभूतपूर्व परिवर्तन पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपण करणार आहोत. रोजगाराचा प्रश्न असेल तो MIDCच्या माध्यमातून सोडवला जाईल. पुढच्या 1 महिन्यानंतर आपण त्या निर्माण झालेल्या शिर्डी MIDC मध्ये टाटा कंपनीद्वारे 167 कोटी रुपयाचा प्रकल्प नारळ फोडणार आहोत. 167 कोटीच्या प्रकल्पामध्ये आपल्या या भागातल्या युवकांना प्रशिक्षण देऊन टाटा कंपनीच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीला लावलं जाणार. हे सगळं होणार आहे. काळ बदलतो, काम करत राहावं लागतं. आम्ही निवडून आलो आणि गायब झालो, मग काय उपयोग. मी उलट आहे. माझी संकल्पना अशी आहे की 4 वर्ष एवढं काम करून टाकायचं
की परत कोणी उभं राहायला तयार होणार नाही, अशा पद्धतीचं कामाच्या माध्यमातून आपण वातावरण तयार करणार आहे. कोराळे गावामध्ये यापुढे मतं मागणाऱ्या लोकांना तुम्ही सांगा की बाबा आता तुम्ही नमस्कार, आपल्या आपल्या घरी जा, आम्ही साहेबांबरोबर आहोत, कारण की साहेबांनी आम्हाला पाणी दिलं हे कोराळ्याच्या प्रत्येक माणसाच्या वाक्यातून निघालं पाहिजे, तर आपलं हे मिशन, तर आपलं हे काम याचं फलित ठरणार. या सगळ्या कामाला जरी 40 वर्ष प्रतीक्षा करावी लागली, पण आपण सगळ्यांनी संयमाने या विश्वासाने 40 वर्ष काढले की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना काही जरी अडचण आली तर आम्ही पाठीमागे आहोत. हा विश्वास इतका मोठं काम करून जातोय की मला झोप येत नव्हती की पाणी कसं निघणार. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानेल इरिगेशन डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांचे, आमच्या ऑफिसच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे, वराडे असेल, भालेराव असतील, शिरोळे आहेत, रात्रंदिवस इथंच हल्लेच नाहीत. 6 महिन्यापासून अगोदर सर्वे सुरू केला होता की हे पाणी कसं पोहोचणार. मी स्वतः शेवटी दौरा घेतला. प्रवरा कारखान्याचे वेल्डर आपण लावून 10 दिवसाचं काम 3 दिवसामध्ये उरकलं, कारण की पाणी सोडायचं होतं. आणि जेव्हा आपण चांगल्या मनाने काम करतो, परमेश्वराची कृपा पहा की असा पाऊस पण कधी पाहिला नाही लोकांनी, की साईबाबांनी आपल्याला पावसाची साथ दिली आणि पाणी धकत धकत कणकुरी आपल्या हिशोबातच नव्हतं तर कणकुरीला पाणी पोहोचलं. कणकुरीच्या लोकांनी सत्काराला म्हटलं बाबा तुम्ही करूही नका, कारण की ती एकदा सवय लागली की प्रत्येक वेळेस मागतील. त्यांना म्हटले लॉटरी समजा, याच्या परत येणार नाही, तुम्ही गोदावरीच्या टप्प्यात. आणि एवढंच नाही, पण आपण ईसाई गंगा योजना देखील जलसंपदा विभागाकडे वर्ग करणार आहोत आणि 25 कोटी रुपये नव्याने खर्च करून जो भाग चारीपासून वंचित राहणार त्या भागामध्ये नवीन पाईपलाईन टाकून साई गंगा देखील कोराड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाणी नेणार, हा देखील शब्द आहे. हे नुसतं भांबारे माळापुरतं मर्यादित नाही, हे नुसतं कालेकर वस्तीपुरतं मर्यादित नाही, पण जो भाग काही थोडाफार राहिला असेल तो वंचित राहणार त्याला देखील आपण साई गंगेच्या माध्यमातून नूतनीकरण करून आपण करणार आहोत. भांबारे माळा बिचारा कायम त्या साई गंगेपासून वंचित राहायचं, पण आज पहिलं पाणी तुमच्याकडे आलं. या आवर्तनामध्ये आमच्याकडून झालेल्या चुका आम्ही पुढच्या आवर्तनापर्यंत दुरुस्त करू. परमेश्वर कृपाने जर धरणावर पाणी पडत राहिलं आणि ओव्हरफ्लो जर चालत राहिला, तुम्ही काय काळजी करायचं कारण नाही. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, तुम्ही आता बटन दाबून टाकले. आता आमच्या हातात बटन आहेत फाटकाचे, धरणाचे, आणि आम्ही बटन दाबणार. तुम्ही पाणी आलं का लगेच बटन सुरू का लगेच पाणी मजा करायची. म्हणजे हा भाग आता प्रवरा परिसर होणार आहे, कारण की पाणी देखील प्रवरेच्या त्या ठिकाणून येता 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 धगत धगत इथपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे आता मतदारसंघ हा गणेश परिसर आणि प्रवरा परिसर आणि आश्वी परिसर नाही, हा सगळाच आता प्रवरा परिसर झालाय. आणि म्हणून आपण सगळेजण एकत्रितपणे आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक काम, चांगलं काम, आणि गावामध्ये एवढं चांगलं गाव असून छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडतात तुम्ही लोक. शांतता ठेवा. काय होतंय, नाही तर पुढारी एका बाजूला राहायचे, जनता आमच्या मागे निघून यायची, मग तुम्ही फक्त नावाला पुढे राहत सगळे. भांडणं कमी करा, सगळ्यांना न्याय देऊ, कोणीच वंचित राहणार नाही. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये आपल्याला सगळ्यांना मान सन्मान दिला पाहिजे, सगळ्यांना मान सन्मान देत आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून कोराड्या गावाकडून ती अपेक्षा नाही. आणि म्हणून जे काही आमचे गडी जुन्या काळात वाहून गेले होते शेजारच्या प्रेमामध्ये, आता तिकडे जाऊन काय उपयोग, ते आता पॅकअप झाले. तिकडे जाऊन उपयोग नाही. नाराजी दाखवू नका, मला सांगा काय काम आहे, मी करतो. आणि म्हणून त्या लोकांना पण आज माफ केलं, कारण की ते आपलेच आहेत, पण गावाच्या त्रासामुळे, पुढाऱ्यांच्या त्रासामुळे कंटाळून बिचारे तिकडे गेले. तिकडे जाऊ नका, आपण सगळे एकच आहोत. कुठे जरी गेले तुम्हाला मी सापडणार हेच सांगतो. तुम्ही विरोधकाकडे गेले तरी तो गडी माझ्या बरोबरच आहे. काही आतमधून काय बाहेरून, मी सगळं हळूहळू गुंडाळून ठेवलेलं, तुम्हाला उमजून देत नाही. तुम्हाला वाटतं आम्ही फार गुप्त मिटिंग करून आलो. तुम्ही ज्याच्या घरी मिटिंग करता त्याचा फोन रात्री मला असतो, असं असं ठरलं, तुमचे हे लोक आले होते. तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी किती पोहोचलो. त्यामुळे तुम्ही आता हा प्रयोग करू नका, ते सगळं मागं ठेवा. आता आपल्याला पुढे जायचं. बाळासाहेब, तुमच्या नावावर विशेष प्रेम माझं राहिलं, त्यामुळं तुमचा देखील बंधारा, जरी तुम्ही बाळासाहेब थोरात असाल तरी तुमचा बंधारा देखील मी भरून दिला. याच्यापेक्षा मोठं मन काय पाहिजे. तर मला
आनंद आहे की आपण सर्वजण एका आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आलात. आपल्याला प्रगतीकडे जायचं आहे, आपल्याला विकास करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नितांत विकास या परिसराचा आपण करू. चांगली शेती करा, सगळ्या मालाला भाव देण्याची जबाबदारी आपली. शेतीचं आपण प्रशिक्षणही देऊ आणि या निळवंडे पट्ट्यातल्या प्रत्येक गावाला जेव्हा आम्ही रोपं देणार आहोत, रोपं देत असताना 2 पिकांचा प्रयोग आपण या प्रत्येक भागामध्ये करणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऊसही लावता येईल आणि 4.5 फुटाच्या सरीमध्ये तुम्हाला सोयाबीन किंवा कांदा देखील लावणार आहोत. अशा प्रकारचं प्रशिक्षण प्रत्येक भागात देऊ, म्हणजे 2 पिकं तुमचे निघतील. आणि हा पट्टा पूर्णपणे जसं प्रवरेचा ऊस लवकर आपण काही भागात तोडतो, तसं तुमचा देखील प्राधान्यक्रमाने ऊस आपण नेऊ. फक्त गाडी तोडल्यानंतर योग्य दिशेने पाठवा म्हणजे झालं. काय कर लोकांचं ते स्टिअरिंग ओळत नाही असं या बाजूला, ते इकडच जात, तसं करू नये. बरोबर आहे की तुमच्या रस्त्याचा वाद पण सोडू, आपण काळजी करू नये. इतके भांडणं रस्त्यासाठी, अरे कशाला भांडता बाबा, काय कोणाला काय, कोणातून काय अडले, माझी शेत माझी जमीन, कोणाची जमीन, हा आता ते पाणी हात तशी आलंय आणि तुम्ही भलतेच भांडत बसले 30 वर्षापासून. या भांडणामध्ये, या वादामध्ये कोणाचंच भलं नाही. आनंदात राहा. साईबाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत. बाबांच्या कृपेने आज पाणी आलं. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही, आपण अनेक गोष्टी करत आहोत. आता आपण सगळं दूध व्यवसाय एवढा मोठ्या कोराड्या गावामध्ये 3-4 डेअर आहेत. किती डेअर आहेत? 10. एखादी सुरुवात झाली, ऍडव्हान्स देता 4-5-10 झाले. शेतकरी हुशार, याच्याकडून उचलले, त्याच्याकडून डेऱ्यात आहेत, पण एका गाईचा ऍडव्हान्स सगळ्या डेऱ्यांवर आहे, असं आहे ते. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझा प्रकल्प सुरू झालाय. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केलेल्या प्रकल्पामध्ये आपण प्रवरा सिंधू या नावाने पशुखाद्य तयार करणार आहोत. 3-4 महिन्यामध्ये पहिली बॅग निघेल. आणि मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही जेवढा खर्च खासगी पशुखाद्यासाठी करतात, त्याच्या निम्म्या खर्चामध्ये माझा प्रयत्न आहे की त्याच दर्जाचं पशुखाद्य आपण आपल्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना देणार. कारण की तुमच्या मिळालेलं दुधाचं उत्पन्न तुमच्या हातात पडेल. कोण विचार करतं एवढं? पण मला एक टेन्शनच नकोय परत 25 वर्ष, कटकटच नको. पाणी आलं जो होतं आपल्या कामाला लागा. जेवढं लोक कामाला लागतील तेवढे गावात भांडणं कमी होतील. आणि एक लोकांची मी तुम्हाला यादी देतो, पाण्याकडे पाहत राहिल्यावर माणूस शांत होतो. तसे 10 लोक निवडलेत मी, त्यांना रोज गाडी मी पाठवणार घरी, आणायचं, इथं मंडप टाका आणि पाण्याकडे पाहत राहायचं त्यांनी 10 तास. हे 10 लोक जरी पाण्यात पाहत राहिले आणि शांत झाले तर गावात प्रश्नच राहणार नाही. हे पण तुम्हाला सांग, हे 10 लोकांची यादी मी आमच्या वराडीकडे दिल. सकाळी जायचं, दरवाजा वाजवायचा, दादांनी गाडी पाठवली, तू समजून घेतो तुमचा नंबर आज या, सोमवार तुमचा. पाण्याकडे पाहताना मन शांत होईल आणि 10 लोक शांत झाल्याने गाव शांत होईल, असं माझा मानस आहे. आणि या वैचारिकतेने आपण काम करणार आहोत. भांडण करू नका, शांततेत ठेवा. आता पाणी आलंय, चांगलं काम करा. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर आहेतच. भविष्यात देखील पद असो नसो, काय त्या पदाचं मूल्य आहे? सगळ्यांना सरपंच व्हायचंय, सगळ्यांना उपसरपंच व्हायचंय. अरे मी खासदार नसून एवढं मंडप भरलाय, दुपारच्या वेळी 1 तास उशिरा येऊन काय पाहिजे? पदामुळे तुमची ओळख नको, तुमच्या मुळे पदाची ओळख पाहिजे. अशा प्रकारचं काम, ही गर्दी जी आलेली आहे, ही एखादा खासदार आणि मंत्री आल्यावर देखील त्यांनी कोराड्यामध्ये 12 वाजता एवढी सभा घेऊन दाखवावी. एका माजी खासदारासाठी एवढं पूर्ण मंडप भरलेले 1 तास उशिरा, हे आपल्या कामातून आणि कर्तृत्वातून कमवलेली गर्दी आहे. म्हणून कामामुळे तुमची ओळख झाली पाहिजे. नाहीतर पद गेल्यानंतर जर मी खासदार म्हणून माझी ओळख असते तर आज मी खासदार नाहीये. लोक म्हटले असं जाऊ द्यायचा, माझ मोठं दुसरीकडे जाऊ. म्हणून हे जे सरपंच, सोसायटीचा चेअरमन, बाजार समितीचा संचालक, हे पद जे तुम्ही घेऊन मिळवता क्षणिक आहे. लोक प्रत्येकाला कार्यक्रम लावणार आहेत. विकास कामामुळेच मतं पडतं असं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन सगळे चालले पाहिजेत, शांततेत चालले पाहिजेत. आणि आता पाण्याचं अनेक लोकांचं मग जेवणाचं निमंत्रण आलं की जेवण आमच्या घरी या, असं तसं. तर मी ठरवलंय, तो कोराड्याचा सगळ्यात आवडता विषय चर्चेचा, की तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या तळ्यातले मासे. आता ते मासे जोपर्यंत खायला मिळते तोपर्यंत का कोणाच्या घरी वेळ मिळणार. त्यामुळे तळ्यातले मासे एकदा काढा, माझ्या घशात घाला आणि भांडणं संपवा.
अरे मला सगळं कळतं, पूर्ण पाहिजे कशामुळे भांडणं तिथं. रविवारी मासे काढून घ्या आणि ते ज्यांना अडचण आहे त्यांनी पण मोजायला थांबा की किती निघतायत ते. तर आपण सर्व आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. असंच प्रेम आशीर्वाद आमच्या परिवार असू द्यावं. निस्वार्थ भावनेने पुढच्या कित्येक वर्ष मी अशीच तुमची सेवा करत राहील. आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला त्याबद्दल प्रत्येक कोराळे गावातील ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स. भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील, 83 80 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन. सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.